18 ऑक्टोबर 2016च्या काहेदिया परदेश या भागामध्ये सावंत कुटुंबियांना जेव्हा कळते की निशाने परस्पर घर विकलंय, त्यावेळी ते प्रचंड संतापतात। तेव्हा निशा त्यांना सुचवते की आपण वकिलांचा सल्ला घेऊया। तेव्हा घर विकत घ्यायला आलेले इसम त्यांना सांगतात की याचा काहीच उपयोग होणार नाहीये। तितक्यात गौरीचा आपल्या वडिलांना कॉल येतो। वडील तिच्यासोबत दबक्या आवाजात बोलत असल्यामुळे गौरीला चुणूक लागते की नक्कीच काहीतरी बिनसलंय। तेव्हा नचिकेत वडिलांच्या हातातून फोन घेतो आणि गौरीला सांगतो की पतफेरीसाठी मी तुला बनारसला न्यायला येतोय। तो कामात असल्याचं सांगून फोन डिस्कनेक्ट करतो। सावंत कुटुंबीय घर ज्यांनी विकत घेतलंय त्यांच्याकडे काही दिवसांची मुदत मागतात। तो इसम त्यांना घर खाली करण्यासाठी 5 दिवसांची मुदत देतो। त्याच वेळी गौरीचे वडील सर्वांना बजावतात की गौरी इथे आल्यावर तिच्या समोर काही बोलायचे नाही। तिकडे गौरी काहीशी चिंतित होते आणि उर्मिलाला आपण आपल्या आई वडिलांना मिस करत असल्याचं सांगते। दोघींमध्ये गप्पा सुरू आहेत हे पाहिल्यावरती सरला देखील गौरी सोबत सलगी वाढवायची असे ठरवते। गौरीला ती भेटते, त्यावेळी तिचे पाणावलेले डोळे पाहून ती कारण विचारते। गौरी तिला सांगते आई वडिलांची आठवण येत असल्यामुळे थोडीशी मी भावुक झालीये। शिवनं गौरी आणि तिच्या आई वडिलांसाठी पतफेरीसाठी काही भेटवस्तू आणलेल्या असतात। काहेदिया परदेस या मालिकेत आता पुढे अनेक ट्विस्ट येणार आहेत आणि याबद्दलचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी अमेय वाघ। तुम्ही बघताय राजश्री मराठी। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। राजश्री मराठी।